होत आहे। स्वर्गीय मधुकाका चिपळे आणि स्वर्गीय सुभाष अण्णा खोत यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सभासद बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अध्यक्ष साहेब, मला एकच प्रश्न पहिला विचारायचा आहे की आता तुम्ही सांगितलं की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जप्तीचे आदेश केले कुठल्याही भीमा पाठकचे। मला एक सगळ्यांना सांगायचं आहे, फक्त ऐकून घ्या की भीमा पाठक कारखान्याचा जे काय कर्ज आहे ते लीड बँक MSC बँक आहे, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लीड बँक आहे आणि आम्ही त्याचे सहभागी आहोत। त्यामुळे तो आम्हाला अधिकार अजिबात नाही जप्ती करण्याचा। परंतु तुम्ही काय सांगितलंय की जप्ती करण्याचे आदेश PDCC बँकेने केले, तर हे मला काही पटलं नाहीये। जरा जे काही खरं असेल ते सांगावं, आणि ते काय खरं खोटं आता झाकून लपून कोणाचंच राहत नाही। रमेश थोडं ते नाही ऐका, जरा थोडं ऐकून घ्या मग बोला की तुम्ही। माझंही राहणार नाही, तुमचंही राहणार नाही। दुसरं हां 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 नाही चुकीचं नाही, चुकीचं। मी तुम्ही जे मला विचारले त्याचंच उत्तर देतोय आणि उत्तर द्यायचं स्वातंत्र्य मला आहे। तुम्ही जे सांगितलं की आम्ही जप्तीची कारवाई केली नाही त्याचं उत्तर देतो। पुढचा प्रश्न विचारा, त्याचंही उत्तर देतो। एक मिनिट बघा, कारवाई नाही जप्त करणं, हे बघा जप्तीचे आम्हाला शिवराजेचे अधिकार मिळालेले आहेत। माझं आता जवळपास 200 कोटीच्या आसपास गेले, म्हणजे पुणे जिल्हा बँकेचा, राज्य बँकेचं वेगळं। आता राज्य बँकेने मध्यंतरी आम्हाला एक पत्र दिले की बाबा तुमचं कर्ज फार मोठं आहे, तर तुम्हीच काय कारवाई करायची असेल ती करा, तुम्हाला ते अधिकार, असं राज्य बँकेने एक पत्र दिले ते आमच्याकडे आहे। आता आम्ही आमच्या वकिलाला सांगून कायदेशीर नोटीस देऊन रीतसर जी कायदेशीर कारवाई होऊ शकते ती सगळी, कारण 194 एकर जमीन आहे कोणाला, आपल्या भीमा पाठक कारखान्याला। आतापर्यंत 1-2 नोटिसा दिल्या माझ्या, नाही नोटीसमध्ये उल्लेख केला की बाबा याच्याचे तुम्ही पैसे भरणार होता, तुम्ही असा शब्द दिलाय, इतक्या दिवसात भरतो म्हणून सांगितले, त्याची 10% रक्कम तुम्ही आमच्याकडे भरलेली आहे, मग तुम्ही हे बाकीचे राहिलेले पैसे का भरले नाहीत वेळेत? त्याच्या पाठीची घालतं ते तर उघड सत्य ना, म्हणजे काय सांगायची गरज आहे का? हे सांगायची गरजच नाहीये, कारण आता मी संजय राऊतांचं ते ऐकलं सगळं। तुम्ही इतर कारखान्यावर करताय, जे कारखाने रेग्युलर। तर आता ही मी नाही बोलत, तुम्हीच बोलता आणि त्यांच्या विरोधी इथं बोलता, हे योग्य नाही एवढंच माझं म्हणणं। एक मिनिट चेअरमन साहेब, जप्तीचे आदेश नेमके कोणी केलेत हे सांगा तुम्ही। तुम्ही सांगितलं ना आता, ते जाऊ द्या, माझं कर्ज 200 कोटी आहे। हो माझं तर आहे कर्ज, मी हे बघा त्यात 48। तुमचं कशाचं कर्ज आहे? तुमचं कशाचं कर्ज आहे? माझं म्हणजे कोणाचं? PDCC बँक। PDCC बँक आणि माझं कर्ज यात खूप फरक आहे। मी तसं बोलत नाहीये, तुम्ही अर्थाचा अनर्थ काढू नका, अर्थाचा अनर्थ काढू नका। मी PDCC बँकेबद्दल बोलतोय, PDCC बँकेबद्दलच मी बोलतोय। आणि PDCC बँकेचं कर्ज असणं म्हणणं आणि माझं कर्ज असणं म्हणणं यात खूप मोठा फरक आहे, याची नोंद घ्या। तुम्ही गैरअर्थ करू नका, निर्बंध गैरअर्थ करत तुम्ही गैरअर्थ करत, मी गैरअर्थ करत नाही। मला सांगा, मी परत ऐकून दाखवू का माझं कर्ज? ते नाही, ते नका करू आता, का नको करू? एक जप्तीचे आदेश नेमके कुणी केले तेवढं सांगा। जप्तीचे आदेश कुणी केले तेवढं सांगा। पुणे जिल्हा बँकेने केले, तुम्हीच सांगितलंय तुमच्या स्टेटमेंट मध्ये, तुम्हालाच आता हे बघा, तुम्हाला ऐकून घ्यायचं नसेल आणि आम्ही म्हणतो त्याला जर मान्यता द्यायची नसेल तर काय करणार आम्ही? तुम्ही हुकुमशाही करायला चालवले तुमचं। हे बघा, जप्तीचे आदेश हे MSC बँकेने त्यांनी सांगितलं आम्ही लीड बँक आहोत आणि आम्हीच ते करणार, बंद करून टाका, तुम्ही करून टाका, त्यांनी केलेली आहे जप्तीचे आदेश। आणि या ठिकाणी दुसरा विषय आहे की गेल्या वार्षिक सभेला, एक मिनिट, पहिला प्रश्न झालाय का? उत्तर देऊ का? हा द्या। हे बघा, MSC बँकेचं मी तुम्ही जे सांगितलं ते ऐकवलंय। तुम्हीच सांगितलं की
माझे आणि पीडीसीसी बँकेचं 200 कोटी कर्ज आहे. एमईसी बँकेने आम्हाला पत्र दिलेलं आहे, तुम्ही तुमचे मेजर कर्ज असल्यामुळे तुम्ही जप्तीची कारवाई करायला हरकत नाही असं पत्र दिलं, असं तुम्हीच सांगितलं, जे मी आता सर्वसाधारण सभेसमोर ऐकवलेलं आहे. आणि या कारखान्याचा जप्तीची नोटीस आणि ताबा हा पुणे जिल्हा बँकेनंच घेतलेला आहे. त्याच्या संदर्भातली आवश्यक ती कागदपत्र सोमवारी जिल्हा बँकेमध्ये मी तुम्हाला पोहोचवण्याचं मी सगळ्यांना खात्री करू. सोमवारी हा मी देतो तुम्हाला. दुसरा विषय दिल्यानंतर फक्त मला दुसरा विषय त्यात काही शंका असेल तर फोन करून विचारायला काहीच हरकत नाही. दुसरा विषय, मागच्या जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये मी कामगाराचा प्रश्न विचारला होता तुम्हाला की कामगाराची देणी तुम्ही किती दिवसात देणार आहात. तर तुम्ही मला उत्तर दिलं होतं सगळ्यांच्या समोर की 15 दिवसात कुठल्याही प्रकारे त्यांची देणी देऊन टाकतो 15 दिवसात. परंतु ती देणी अजून दिलेली नाही, अजून नाही. एक मिनिट, तुम्हाला कदाचित मगाशी मी जे सांगितलं नाही, आता मला बोलू द्या ना. तुम्ही हो कशाला म्हणता मध्ये? मी मध्ये बोललो का? माझं पूर्ण होईपर्यंत तुम्ही पण बोलायचं नाही. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं, माननीय सभासद मनोजजींनी जो काही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देत असताना कदाचित तुमचं त्या उत्तराकडे लक्ष नसल्यावर तुम्ही हा परत प्रश्न विचारलाय. परत रिपीट करतो, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये त्यावेळेस युनियन आणि मी दोघांनी आश्वस्त केलं होतं आणि मी जसं आश्वस्त केलं तर या तारखेपर्यंत, मला वाटतं 20 तारीख होती ती, बरोबर ना? तारखा देतात त्याच्यामध्ये साधारण 20 तारखेपर्यंत आम्ही पैसे भरू. जी रक्कम ठरली होती ते युनियनचं आमचं ठरलं होतं. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये त्यावेळी सुद्धा स्टिकअप होतो. परंतु काही आताताई करणाऱ्या कामगारांनी उपोषण केलं आणि कोर्टात अर्ज केल्यामुळे ती बाब न्यायालयीन प्रलंबित राहिली. मी त्यावेळेस सुद्धा युनियनला बोलून वारंवार सांगितलं होतं. मी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की जी युनियनशी चर्चा झालेली रक्कम आहे ती त्या कालावधीमध्ये वर्ग करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यावेळेस माझ्याबरोबर 2, एक तर व्हाईस चेअरमन म्हणून, त्याच्यामध्ये माजी व्हाईस चेअरमन म्हणून सत्वश्री शितोळे हे तिथं उपस्थित होते. दुसरे माजी संचालक महेश भागवत हे उपस्थित होते. त्यांनी त्याच्यामध्ये चर्चेमध्ये पुढाकार घेतला होता. आणि आनंददादा थोरात तिसरे व्हाईस चेअरमन, या तिघांनी घेतला होता, पुढाकार घेतला होता. परंतु त्यांना ते मान्य नव्हतं आणि युनियन आणि आम्ही केलेल्या चर्चेच्या व्यतिरिक्त नवीन मागण्या आल्यामुळे त्याच्यातला निर्णय होऊ शकला नाही. आणि 29 सप्टेंबरला मी त्या मागच्या वेळेस जी काही सर्वसाधारण सभा झाली होती ती झाली होती. 15 दिवसात देणी देण्याचं मान्य केलं होतं. 15 दिवसाचा कालावधी देण्याच्या ऐवजी विनाकारण सभा संपल्यानंतर 3ऱ्या दिवशी 2 ऑक्टोबरला उपोषण सुरू झालं. न्यायालयात गेली, दसरा होता आणि त्यानंतर मी 12 ऑक्टोबरला त्यांना भेटून सांगितलं की आम्ही दिलेल्या कालावधीमध्ये पैसे भरायची आमची तयारी आहे. माझी नम्र विनंती मी त्यांना केली. गेटमध्ये सगळेच होते, सगळ्यांना माहिती आहे की ठरल्याप्रमाणे आम्ही देऊ, पण तुम्ही उपोषण करू नका आणि नवीन मागण्यासंदर्भात सुद्धा ज्या काही इतर नवीन मागण्या असतील त्याचा वेगळा टप्पा करून त्याची सुद्धा कशी पूर्तता करता येईल ते पाहू. परंतु त्यांनी ऐकलं नाही. न्यायालयात गेल्यामुळे, न्यायालयीन बाब झाल्यामुळे पुढे ती प्रक्रिया ही थांबली. परंतु मी जे काही कामगार आहेत त्यांना आश्वस्त करतो, युनियनशी आम्ही त्या संदर्भात चर्चा करतोय आणि ते पैसे भरल्यानंतर बरीच कामगारांची इतर देणी सुद्धा मिळतील अशी स्थिती आहे. कामगारांचं हित पाहणं ही माझी जबाबदारी आहे. राजकारण त्याच्यामध्ये करायचा प्रयत्न कोण करतं हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु त्यावेळी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने चुकीच्या दिशेनं सगळं गेलं आणि त्यामुळे युनियनने जर मला आता सांगितलं, त्यांनाही स्वातंत्र्य आहे, युनियनने मला कधी पत्र द्यावं की तुम्ही ठरवल्याप्रमाणे तुम्ही तयार नव्हता म्हणून झालं. मी त्यांना शेवटी 16 तारखेला, मी तारखेचं सांगतो, 16 तारखेला त्यांना मी बोलून ITIला बोलून सांगितलं तुम्ही फक्त पत्र द्या की आमच्या झालेल्या चर्चेप्रमाणे आम्हाला रक्कम भरायला आमची हरकत नाही, आमची तयारी आहे, परंतु उपोषण चाललंय ते चुकीच्या मार्गाने चाललंय, एवढं एक पत्र द्या
ते सुद्धा पत्र न आल्यामुळे पुढची रक्कम भरली गेली नाही. त्याला न्यायालयीन बाब झाल्यामुळे सुद्धा ते करावं लागलं आणि त्याच्या संदर्भात आम्ही परत एकदा आश्वस्त करतो, आता काही गडबड नाही. खिंडीत पकडायचा कार्यक्रम कोण कोणाचा करतो हेही सगळ्यांना माहीत आहे. परंतु त्या ठिकाणी कामगारांशी आम्ही बांधील राहिलेलो आहोत, बांधील राहणार आहोत. जशी युनियनशी चर्चा झाल्याप्रमाणे नियमित पगार सध्या चालू आहे. जे नियमित कर्मचाऱ्यांची सगळी मागची देणी ठरल्याप्रमाणे दिली गेलेली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, त्यातला पहिला टप्पा देण्याची आमची आजही तयारी आहे. त्या संदर्भात युनियन परत एकदा आमच्याशी चर्चेत आहे. आम्ही योग्य निर्णय घेऊन कामगारांची मागणी करणं हा जो कर्तव्य युनियन पार पाडते त्याप्रमाणे आम्ही योग्य दिशेनं कामगारांची देणी देऊ. विचारा पुढचा प्रश्न. दुसरा विषय मध्ये 1 लाख कोटी शिल्लक तुम्ही दाखवली होती आणि एवढे एवढे कोटी रुपये त्याचं येणं आहे असं दाखवलं होतं. आता मला एक सांगा, किती वर्ष साखर शिल्लक राहू शकते? म्हणजे कारखाना बंद झाल्यानंतर जास्तीत जास्त वर्षभर साखर चांगली राहू शकते, नाहीतर साखर चांगली राहू शकत नाही. कारण 10 वर्ष मी बी कारखाना चालवलेला आहे. आणि मग साखर आता ती विकली का काय, का काही शिल्लक साखर आहे का काय? त्यावेळेसच मी म्हटलं होतं की मला नेऊन तेवढी साखरेची पोती दाखवा, 1 लाख शिल्लक असते तर त्यावेळेस काय तुम्ही ते दाखवली नाहीत, काही नाहीत. आताही जर शिल्लक असतील तर ती दाखवा आम्हाला, नाहीतर काय केलंय काय नाही, त्याचे पैसे आलेत का नाही हे सांगा आम्हाला. आणि त्या पैशाचं नेमकं काय केलंय काय नाही हे सांगा आम्हाला. प्रश्न झाला का? उत्तर देऊ. झाला. तर माझी परवानगीची तुम्हाला गरजच नव्हती, कारण की साखरच तुमच्या ताब्यात होती. कारण की आता उत्तर होत्या म्हणजे विचारून प्रश्न आपण भक्कम आहे का, ह्याची अडचण नाही. त्यामुळे तुम्ही गोडाऊनचा ताबा घेतला होता, तुम्ही कारखान्याचा ताबा घेतला होता. ते कागदपत्र मी सोमवारी देणारच आहे आणि त्याच्यात कोण मध्यस्थी करून बसायला तयार असेल तर मी चर्चा करायला पण तयार आहे. तर जनरल मिटिंग कशाला, बँकेत येतो मी, तिथं आपण चर्चा करू सगळी. तर तिथं आपण ताबा घेतलेला असल्यामुळे आणि नाही माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं, तर मला बोलायला तुम्ही थांबतो जरा. अरे तू अरे बाळा, हे सचिन, बाजार समितीच्या कामकाजाचा मी परवा आढावा घेतला का नाही? आता सेल्सवर मी गेलो आणि खरेदी विक्री संघाची जनरल मिटिंगला आलो का मी? त्याला तो मध्ये बोलतोय, मला तेवढं बोलायचा अधिकार द्या. काय विषय असेल तो त्यांनी करू ना, एवढं नाही तिकडे पण येऊ ना आम्ही. मी खरेदी विक्री पुढच्या बैठकीला येतो. काय चाललंय मला सगळं माहिती आहे, फक्त संस्थामध्ये राजकारण करू नये एवढ्या बाता जमली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक अरे बाबा सिनियर सभासद आहे, त्यांचं उत्तर देऊन नंतर तुझं देऊ. ऐक ना, बोलू दे ना. हा ते त्यांना सांग, मी बोलतो ते. तुमच्यावरच माझ्यावर नाही येत. उत्तर देऊ द्या मला. एवढं त्यांना जाऊन दिलं नाही त्याचं उत्तर तर देऊ द्या. तर तुम्ही माझ्या बघा एक साळुंके साहेब, एक 2 मिनिट त्यांचं झालं की होऊ दे त्याला बा. हो साळुंके साहेब 2 मिनिटं थांबा. साळुंके साहेब ऐका, माझं ऐका किंवा त्यांचं ऐका, दोघांपैकी कोणाच तरी ऐका. अध्यक्ष साहेब, अध्यक्ष साहेब, अध्यक्ष साहेब. तर तुम्ही हा ते मध्ये आल्यामुळे थांबले, बाकी काही नाही. त्याला बसायला सांगितलं असतं तर आता उत्तर झालं असतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही मला काही परवानगी घ्यायची गरज नव्हती. तुम्ही ताबा घेतला होता, कारखान्याचा ताबा घेतल्यानंतर गोडाऊनचा ताबा घेतला होता. त्याच्यात पूर्ण पंचनामा करून तुम्ही सगळ्या गोष्टींचा ताबा घेतलेला आहे. तो तुमच्याकडे जवळपास वर्षभर राहिलेला आहे. आणि त्या कालावधीमध्ये तुम्ही पोती बागा, तुमचाच गोडाऊन किपरकडे चाव्या होत्या, तुमच्याच गोडाऊन किपरने त्या ठिकाणी ताबा घेतला होता, तोच पाहत होता. त्यामुळे खरं तर साखरेचे प्रश्न आता आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे की तुम्ही ताबा घेतल्यानंतर पुढे काय झालं. परंतु ते मी विचारत नाही, कारण की आता सुरळीत करताना मी नेहमीच कारखाना ज्यावेळेस पुन्हा सुरळीत करावा, चालू झाला पाहिजे, सगळीकडे ती भूमिका आहे. कोण जप्त झालेले कारखाने कर्ज भरून सुरळीत करते, त्यासाठी NCDC बँक कर्ज देते. काही ठिकाणी भाडेतत्वावर इतर कारखान्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतात. आता आपला एक निर्णय आपण वेगळा केला जगापेक्षा, ते पण सांगू.
त्याच्यामध्ये ज्यावेळेस आत्ताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी पुढाकार घेतला, त्यात अमित भाईंचा सुद्धा राज्याचे देशाचे साखर गटाचे प्रमुख म्हणून सहभाग होता आणि त्यांच्या सगळ्यांच्या पुढाकारानं शेवटी जिल्हा बँक याचे प्रमुख आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार असल्यामुळे त्या संदर्भामध्ये त्यांना विश्वासात घेऊन ही प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न ज्यावेळी झाला, प्रक्रिया तर 2 बँक करणार होत्या, सभासद म्हणून अपेक्षापूर्तीची जबाबदारी आमच्यावर होती आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये साखर कारखाना सुरळीत व्हावा हा प्रयत्न आमचा चालला होता. त्याच्यामध्ये इतर कारखान्यांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या जिल्हा बँकेने कारखाना चालवायला दिला त्याच्यामध्ये एकच अट होती की वार्षिक भाडं किती आणि त्याच्यावर साखरेचं ऊसाचं गाळप झालं किती टन, इथेनॉलवर किती रुपये पर टन पर लिटर असं गणित असताना जिल्हा बँकेने अट टाकली की आमचं 1 टाइम सेटलमेंट करा. त्या अटीप्रमाणे पहिल्या 3 टेंडरमध्ये हे टेंडर अवघड असल्यामुळे कुणीच सहभागी झालं नाही, परंतु सभासदांच्या हिताच्या दृष्टीने कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून दिल्ली मुंबईतून हालचाल करून निराणीजींना सूचना झाल्या. परंतु आपल्या कारखान्याच्या बाबतीमध्ये हा युनिक कारखाना एकच असा आहे की जो भाडे तत्वावर चालवायला देताना संपूर्ण पैसे बँकेने भरून घेतले आणि त्याच्यामध्ये इतर तुम्ही पूर्ण राज्यातले जे भाडे तत्वावर कारखाने दिले माझी चर्चा करायची तयारी आहे. त्या ठिकाणी भाडे तत्वावर देताना पर टन पर लिटर भाडं आकारून बँकेचं रिपेमेंट करायचं अशीच प्रक्रिया आहे. परंतु पुणे जिल्हा बँकेचा आग्रह होता की आम्हाला सगळे पैसे नियमाप्रमाणे पाहिजे, व्याजासह पाहिजे. त्यामुळे एनपीएच्या डेटपर्यंतची सगळी रक्कम आणि त्यानंतर 8% एनपीए नंतरच्या परतफेडीच्या कालावधीपर्यंत 8% या संदर्भातली जी काही अडचण त्या ठिकाणी दिसली लोकांना, त्यामुळे कोणी 3 टेंडरला टेंडर भरलं नाही. कोण शूरवीर ज्याला वाटतंय ना हा कारखाना ह्याच्याकडे गेला त्याच्याकडे गेला, पूर्ण 3 वेळा टेंडर एमएससी बँकेचं झाल्यानंतर राज्यात आणि देशात कुणीही हे टेंडर इतकं अवघड असल्यामुळे कुणीही टेंडर भरायला आलं नाही. शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये निराणी उद्योग पुढे आला आणि त्यांनी सभासदांच्या हितासाठी हा कारखाना सुरू व्हावा म्हणून आर्थिक गणित न पाहता कधी कधी काही शेतकऱ्यांची व्यवस्था चालवण्यासाठी व्यवहाराच्या पुढे जाऊन निर्णय घ्यावे लागतात. जसं की आता राज्य शासनानं आपत्कालीन परिस्थितीमध्ये सगळे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करायचं ठरवलेलं आहे. तसंच त्या ठिकाणी निर्णय झाला आणि ते टेंडर एमएससी बँक आणि पुणे जिल्हा बँकेच्या सगळ्या शंकांचं निरसन करून